आणि बंद केल्यानंतर इथे धुडगूस घालता, इथे अक्षरशः हिंसा होते आणि पहिल्यांदा मी असं बघितलं की पोलीस संरक्षणामध्ये राज्यकर्ते हे लोकांवर दबाव टाकतायत आणि लोकांना बंद करायला भाग पाडतायत, त्यांना मारतायत. एवढंच नव्हे तर त्यांचा माल घेऊन पळतायत आणि पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. हे नेमकं कुठलं राज्य आहे असा सवाल आज आम्हाला विचारण्याची आवश्यकता आहे. तुम्ही म्हणता की खरं शांततेत पवारांचं म्हणणं आहे की शांततेत बंद झाला, शिवसेना सामील असून सुद्धा. शिवसेना सामील असल्यानंतर काय होतं हे पवार साहेबांनीच त्या ठिकाणी सांगितलं. ही तशी मला असं वाटतं समाधानाची गोष्ट आहे. पण रोज गेले 2 दिवस सगळ्या चॅनल्सवर आणि सोशल मीडियात जे व्हिडिओ येत आहेत त्यावरनं हा बंद किती शांततेत झाला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण सगळे त्या व्हिडिओमध्ये पाहतो आहोत. पोलीस संरक्षणामध्ये मारामारा चालल्यात, धमकावणं चाललं आहे, आमदार धमकावून राहिल्यात आणि एवढंच नाही तर काही दुकानदाराचा माल घेऊन देखील यांचे लोक पळून राहिले आहेत. आणि हे सगळं अक्षरशः पोलीस बघ्याच्या भूमिकेत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की हा स्टेट स्पॉन्सर्ड अशा प्रकारचा त्या ठिकाणी भीती निर्माण करून तयार केलेला बंद होता. अनिल देशमुख यांच्यावर जी कारवाई करण्यात आली आहे ती कारवाई सुद्धा केंद्रीय यंत्रणांच्या दबावाखाली करण्यात आली असाही त्यांचा आरोप आहे. मुळातच असं आहे की अनिल देशमुख यांच्यावर जी काही कारवाई झाली ती माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाने झाली आहे. माननीय उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात CBI इन्क्वायरी करण्याच्या संदर्भातला निर्णय दिलेला आहे. खरं म्हणजे हे राज्यातलं सरकार आल्यानंतर राज्य सरकारने आमच्या राज्यात CBIने इन्क्वायरीच करू नये असं सांगितलं आणि त्यामुळे ज्यांनी महाराष्ट्राचे पैसे बुडवले किंवा देशाचे पैसे बुडवले अशी 80 बँक फ्रॉडची प्रकरणं देखील CBIला मान्यता न दिल्यामुळे धूळ खात पडलेली आहे. पण त्याचवेळी या प्रकरणामध्ये स्वतः माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी निर्णय दिला आणि CBIला ही इन्क्वायरी दिली. माझा सवाल आहे पवार साहेबांना उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यावर त्यांचा विश्वास आहे की नाही, त्यांचे दिलेले आदेश पाळायचे की नाही. खरं म्हणजे ज्या प्रकारे या संस्थांना इथे वागवणं चाललेलं आहे ते देखील कुठेतरी आक्षेपार्ह आहे. ते म्हणतात की अनिल देशमुखांवर आरोप झाले त्यावेळेला त्यांनी राजीनामा दिला. आता केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांवर आरोप होत आहेत, त्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. असं आहे, त्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा तो घेतील. पण केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांवर हा आरोप नाही आहे, त्यांच्या मुलावर आरोप झाला आहे. उद्या समजा त्यांच्या पक्षाच्या कुठल्या व्यक्तीच्या नातेवाईकावर आरोप झाला म्हणून त्यांचे नेते राजीनामे देणार आहेत का? त्याच्यामुळे त्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा असेल तर ते मंत्री घेतील. पण मला असं वाटतं की ही तुलनाच चुकीची आहे. तुम्ही जे मुख्यमंत्री पदाबद्दल जे वक्तव्य केलं होतं त्याला जोडून ते असं म्हणतात की 5 वर्ष मुख्यमंत्री असल्याचं स्मरणात राहणं हे चांगलं आहे. पण मला मात्र मी 4 वेळा मुख्यमंत्री होतो ते लक्षात राहिलं नाही. त्यातला फरक एवढाच आहे ना की मी सलग 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलो आणि 40 वर्षानंतर सलग 5 वर्ष मी मुख्यमंत्री राहिलो. पवार साहेब मोठेच नेते आहेत, ते 4 वेळा राहिले पण ते कधीच 5 वर्ष राहू शकले नाही. राहिले असते तर बरं झालं असतं, म्हणजे असं काही नाही, ते त्यांनी चांगलंच काम केलं असतं. पण त्यावेळेच्या परिस्थितीमुळे कधी 2 वर्ष कधी 1.5 वर्ष त्यांना मुख्यमंत्री पदावर राहता आलं. पण मला एका गोष्टीचा या ठिकाणी समाधान आहे की मी विरोधी पक्षनेता म्हणून देखील समाधानी आहे. हे पाहून अख्खी महाविकास आघाडी अस्वस्थ झालेली आहे. हीच माझ्या कामाची पावती आहे. ते म्हणतात ED, IT आणि NCB सारख्या संस्थांचा वापर सरकारमध्ये असलेल्या लोकांना भीती दाखवण्यासाठी केला जातो आणि हा सातत्याने केला जातो. असं आहे, मी पुन्हा एकदा सांगतो की ज्या प्रकारची प्रकरणं बाहेर येत आहेत, 100 कोटी रुपयाच्या वसुलीची प्रकरणं असतील किंवा आता जे काही छापे झालेले आहेत त्यातली जी माहिती बाहेर आली आहे, मला तर असं वाटतं की स्वतः पवार साहेबांना ही चिंता वाटली पाहिजे की ज्या महाराष्ट्राचं मी नेतृत्व केलं त्या महाराष्ट्रामध्ये इन्कम टॅक्सच्या रेडमध्ये 1000 कोटी रुपयाच्या दलालीचे पुरावे मिळत आहेत. 1000 कोटी रुपयाच्या दलालीचे. आणि त्यामुळे त्या संदर्भात पवार साहेबांनी चिंता व्यक्त केली पाहिजे.
आणि कुठल्याही परिस्थितीत हे दलालांचं नेटवर्क उद्ध्वस्त करा, अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी सांगितलं पाहिजे. चीनच्या मुद्द्यावरूनही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे की चीनमध्ये ज्या पद्धतीने सीमेवर तणाव आहे, काही जवान शहीद झाले, केंद्र सरकारने व्यवस्थित सगळ्या पक्षांशी समन्वय साधायला पाहिजे, चीनला उत्तर द्यायला पाहिजे, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे. मला असं वाटतं की चीन असो, पाकिस्तान असो, कुठल्याही फ्रंटवर हे पहिलं सरकार असं आहे की ज्या सरकारने अतिशय स्पष्ट भूमिका, थेट भूमिका आणि भारताच्या हिताची भूमिका घेतली आहे. जे सरकारमध्ये पवार साहेब होते, मनमोहन सिंगजींचं सरकार किंवा त्याच्या आधीचं सरकार, त्याचं जसं बोटचेप धोरण होतं तशा धोरणाचं हा आता हे मोदीजींचं सरकार नाही आहे. गरज पडली तर भारताच्या बाहेर जाऊन चीनला रोखण्याचं काम या सरकारच्या काळात आमच्या सैन्याने केलं आहे. त्यामुळे आमचं सैन्य हे अत्यंत शूर आहे, दृढ आहे आणि मला असं वाटतं की आमच्या सैन्याचं मनोबल खच्ची होईल अशा प्रकारचं वक्तव्य कुठल्याही मोठ्या नेत्याने करू नये. ईडी असेल किंवा इतर कुठल्या संस्थांवर जेव्हा केव्हा आरोप केले जातात तेव्हा भाजप स्पष्टीकरण द्यायला पुढे का येते, असा सुद्धा एक प्रश्न त्यांनी विचारलाय. आणि समीर वानखेडेंची सुद्धा बाजू का घेतली जाते असं ते म्हणतात. तुम्ही ईडी किंवा सीबीआय याच्यावर प्रश्नचिन्ह लावत नाही ना. तुम्ही ते जोडता मोदीजींशी, तुम्ही ते जोडता सेंट्रल गव्हर्नमेंटशी. तुम्ही प्रश्न विचारा ना, त्या संस्था उत्तर देतील. पण ज्यावेळेस तुम्ही असं म्हणता की हे भाजपने केलं आहे, तर त्याचं उत्तर ईडी थोडे देईल, त्याचं उत्तर भाजप देईल. तुम्ही जे ईडीला विचाराल, जे एनसीबीला विचाराल, जे सीबीआयला विचाराल, त्याचं उत्तर द्यायची जबाबदारी त्यांची आहे. पण तुम्ही जर भाजपला मध्ये आणलं तर त्याचं उत्तर भाजपलाच द्यावं लागेल. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, समीर वानखेडे एक अधिकारी म्हणून त्या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावत आहेत. त्यांचं काही जर चुकलं असेल तर त्या संदर्भातले पुरावे तुम्ही द्या. पण एखादा व्यक्ती हा जर ड्रग्सच्या संदर्भात लढाई करतोय आणि ड्रग्स आमच्या समाजाला लागलेली एक कीड आहे, आमच्या तरुणाईच्या मागे लागलेली एक कीड आहे, ती समाप्त करण्याचा प्रयत्न करतोय, तर त्याला आपण नावं ठेवायचे, त्याच्या मागे लागायचं की त्याला पाठिंबा द्यायचा, हा ज्याचा त्याचा निर्णय त्यांनी करायचा आहे. राजनाथ सिंगांनी जे शेवटचा प्रश्न सर, राजनाथ सिंगांनी जे वक्तव्य केलेलं आहे सावरकरांच्या बाबतीत, त्याच्यावर पवार असं म्हणाले की मी आत्ताच एक पुस्तक मागवलंय, ते पुस्तक मी पुण्याला जाता जाता वाचणार आहे आणि मग हा गौप्यस्फोट नेमका कुठून झाला याचा मी शोध घेणार. जरूर त्यांनी पुस्तक वाचावं, काही नवीन माहिती मिळाली तर आम्हालाही सांगावं. सर, संजय राऊत असं म्हणतात की यापुढे फक्त ठाकरे आणि पवार पॅटर्नच चालले राज्यामध्ये. नाही, संजय राऊतांचा पॅटर्न ठाकरे पवार पॅटर्न नाही. आता संजय राऊतांचा पॅटर्न हा गांधी पॅटर्न आहे, प्रियंका गांधी राहुल गांधी पॅटर्न आहे. त्याच्यामुळे त्या पॅटर्नबद्दल ते अलीकडच्या काळात जास्त बोलतात. हा पॅटर्न विसरला ते, आता नवीन पॅटर्न चालू झाला आहे. सर, उद्या अमित शहा दौऱ्यावरती आहेत. गोवा विधानसभेची एकंदरीत काय सूचना किंवा एकंदरीत काय रणनीती असणार आहे? माननीय आमचे गृहमंत्री अमित भाई उद्या गोव्यामध्ये येणार आहेत. त्यांचे शासकीय कार्यक्रम आहेत, त्यानंतर पक्षाचेही कार्यक्रम आहेत आणि निश्चितच गोव्याच्या निवडणुकीच्या संदर्भात त्यांचं मार्गदर्शन हे गोव्यामध्ये आम्हाला प्राप्त होणार आहे. आणि मला असं वाटतं की एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणून त्यांना ओळखलं जातं, त्यामुळे गोव्याच्या निवडणुकीच्या आमच्या पॉलिटिकल स्ट्रॅटेजीमध्ये त्यांचा जो अनुभव आहे आणि त्यांचं जे मार्गदर्शन आहे यामुळे निश्चितमुळे आम्हाला फायदा होईल. सर, भाजप मग युतीबद्दल चर्चा होते, एकंदरीत काय आपल्या ठिकाणी? नाही, अजून अशी कुठलीही चर्चा आमची सुरूही झालेली नाही किंवा त्या संदर्भात कुठलाही प्रस्ताव वगैरे आलेला नाही. भारतीय जनता पक्षाने नेहमी आपली भूमिका ही स्पष्ट केलेली आहे की आम्ही आपल्या भरोशावर लढतो, आपल्या ताकदीवर लढतो. याचा अर्थ असा नाही की आम्ही सगळ्यांकरता दरवाजे बंद असतात. आमचे दरवाजे नेहमी उघडे असतात. पण भारतीय जनता पार्टीने गोव्यात स्वतःच्या भरोशावर लढायची पूर्ण तयारी केली. सर, एकंदरीत मगवणे हात मागितला तर देऊ शकतं का भाजप? हे असं मला असं वाटतं राजकारणामध्ये अशा प्रश्नांना उत्तरं नसतात. सर, दसरा मेळाव्यामध्ये शिवसेनेचे पहिल्या फैट नेते जे अनंत गीते आणि रामदास कदम नो एंट्री केलेली पाहायला मिळते. काय कसं बघताय या सगळ्या गोष्टीकडे? खरं म्हणजे आता त्यांचा पक्ष आहे, कोणाला एंट्री द्यायची कोणाला नो एंट्री द्यायची हे त्यांनी ठरवायचं आहे. पण यातनं एवढाच संदेश जातोय की पक्षामध्ये खरी भूमिका जी मांडतात त्यांना नो एंट्री आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावरती भाष्य करत शरद पवार यांनी केलेल्या टीकेला सुद्धा उत्तर दिलेलं आहे. आणि महाराष्ट्र बंद ज्या पद्धतीनं राज्यामध्ये पाळला गेला
त्यात ज्या प्रकारचे तोडफोड झाली, हिंसक गोष्टी झाल्या आणि हे सरकार पुरस्कृत होतं असं म्हणत त्यांनी महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर टीका केलेली आहे. त्याचबरोबर शरद पवार यांनी जी भूमिका घेतली त्याला सुद्धा त्यांनी विरोध केलेला आहे आणि त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये NCB असेल किंवा केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून ज्या प्रकारच्या चौकशांचं सत्र सुरू आहे त्यावरून केंद्र आणि राज्य सरकार, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातलं वाकयुद्ध आणखी तीव्र होणार हे यातून स्पष्ट होत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांनी केलेल्या सगळ्या टीकांना आज उत्तर दिलेलं आहे. शरद पवार यांनी टोला लगावला होता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून की 4 वेळा राज्याचा मुख्यमंत्री राहून सुद्धा मला ते आठवत नाही. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे की मी सलग 5 वर्ष राज्याचा मुख्यमंत्री होतो, त्यांना मात्र ते जमलेलं नाही. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार आणि त्यांच्याकडून होत असलेल्या तपास यंत्रणांचा गैरवापर याच्यावरती टीका केली. अनिल देशमुखांवर परमवीर सिंग यांनी आरोप केले, मात्र आता त्यांचा पत्ता लागत नाहीये. लखीमपूर घटनेवरून सुद्धा शरद पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. फडणवीसांनी लखीमपूर आणि मावळ घटनेची तुलना केली, त्यावरून सुद्धा पवारांनी फडणवीसांवरती टीका केली आहे. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राज्यातल्या साखर कारखान्यांबद्दल सुद्धा चिंता व्यक्त केली. केंद्र सरकार काही इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्या इन्स्टिट्यूशनचा गैरवापर करण्याच्या संबंधीची पावलं सतत टाकतात. त्याच्यामध्ये CBI असेल, इन्कम टॅक्सच्या संबंधीची ऑर्गनायझेशन असेल, ED असेल, नार्कोटिक रोड काय म्हणायचं एक्सपर्ट कंट्रोल ब्युरो NCB, या सगळ्या एजन्सी याचा वापर आज राजकीय दृष्टीने केला जातोय अशा प्रकारचं चित्र दिसतं. अनिल देशमुखांच्याबद्दल त्यावेळच्या मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी काही आरोप केले. मला इथे येऊन घेतले होते आणि जे आरोप केले ते त्यांनी माझ्यासमोरही सांगितले होते. पण पोलीस कमिशनरने आरोप केले आणि त्या आरोपातून जे एक वातावरण झालं त्याच्यामुळे अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला. ज्यांनी आरोप केले ते ग्रस्त आज कुठे त्याचा पत्ता अजून तर काही लागलेलं दिसत नाही. पण एक जबाबदार अधिकारी जबाबदार माणसाच्या संबंधीचे विचूरपणानं काही आरोप करतो हे तिथं कधी घडलेलं नव्हतं, ते या ठिकाणी घडलं. अनिल देशमुखांच्या संबंधीची नंतर चौकशी ही करण्याचं काम चाललं. काल माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या घरी काल 5व्यांदा छापा झाला. मला आमचं कौतुक वाटतं या एजन्सीचं. त्याच घरात 5 वेळेला जाऊन काय त्यांना पुन्हा पुन्हा मिळतं माहिती नाही, पण त्यांनी तो विक्रम केला हे मान्य केलं पाहिजे. 5-5 वेळेला एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये जाणं हे कितपत योग्य आहे याचा विचार करण्याची वेळ नागरिकांनी सुद्धा आलेली आहे. पण याच्याबद्दलचे शेवटी जनमत हे व्यक्त होण्याची आवश्यकता आहे. केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांचे चिरंजीव त्याच्या गाडीमध्ये होते, अर्थात ते नाकारलं गेलं. त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे ही मागणी झाली, पण त्या मागणीला व्यक्तींचा प्रतिसाद UP गव्हर्नमेंट किंवा केंद्र सरकारने दिला नाही. 6-7-5 दिवसाच्या नंतर सुप्रीम कोर्टाने याच्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त केली आणि ती व्यक्त केल्याच्या नंतर
ते जे विस्तार सेंट्रलचे राज्यमंत्री गृह खात्याचे त्यांच्या चिरंजीवांना अटक करण्याच्या संबंधीची भूमिका यंत्रणेने केली. मुंबई पोलीसचा हा राष्ट्रपतीचा विभाग आहे, त्यांनी जे कॉन्फिस्केशन केलं, जे काही पकडलं, त्याचा एकंदर प्रमाण हे केंद्राच्या एजन्सीच्या पेक्षा कितीतरी अधिक होतं. आणि त्यामुळं त्याच्यातून एक गोष्ट संख्येला जागा अशी येते की राज्याची एजन्सी ही दिलेलं काम प्रामाणिकपणानं सखोलपणानं करते आणि ही जी सेंट्रलची एजन्सी मुंबईची जी आहे ती आम्ही काहीतरी करतो या संबंधीचं रेकॉर्ड सरकारला देण्याच्यासाठी जे काही करावं लागेल तेवढं सीमित काम करतात का काय अशी शंका त्या एकंदर काउंटरवरनं ह्या निश्चितपणानं त्या ठिकाणी येते. मावळामध्ये काय घडलं एका दृष्टीने त्यांनी सांगितलं ते बरं केलं, कारण मावळामध्ये काय घडलं हे त्यावेळी कुणाच्या लक्षात फारसं आलं नव्हतं. त्यावेळेला मावळामध्ये जे काही झालं शेतकऱ्यांची त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, पण ते शेतकरी मृत्युमुखी पडले त्यांना मृत्यूला जबाबदार कुणी राजकीय पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे सहकारी किंवा नेते नव्हते. तो आरोप होता पोलिसांचा की पोलिसांनी त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था त्यांच्या दृष्टीने सांभाळण्यासाठी काही कारवाई केली. आता त्याला बराच काळ येऊन गेला आणि त्यामुळे आजच्या माजी मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्ष्मीपूर आणि मावळ याची तुलना केली. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांवर सविस्तर उत्तरं देत केंद्र सरकारवर घणाघाती टीका कशी केली आपण बघितली. 5 वर्ष सत्तेत राहिल्यानंतर आपण सत्तेत आहोत याचं स्मरण ठेवणं ही चांगली गोष्ट आहे. मी 4 वेळा मुख्यमंत्री होतो पण माझ्या लक्षात कधी राहिलं नाही. ही आमची कमतरता आहे हे मी कबूल करतो असं सांगताना सत्ता गेल्याची वेदना किती सखोल आहे हे यातून दिसतंय. सत्ता येते जाते याचा फारसा विचार करायचा नसतो असा सल्लाही शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला. कालच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की मी सत्तेवर नाही असं मला काही वाटत नाही, चांगली गोष्ट. पण त्यांच्यामध्ये मी मुख्यमंत्रीच आहे असं स्वच्छ त्यांनी सांगितलं. त्याचं मी अभिनंदन करतो. म्हणजे 5 वर्ष मुख्यमंत्री एकदा राहिल्याच्या नंतर आपण त्या सत्तेत अजूनही आहोत याचं विस्मरण त्यांना होत नाही. ही फार चांगली गोष्ट आहे, जवळची गोष्ट आहे. आणि ही कमतरता आमच्यामध्ये आहे. मी 4 वेळेस मुख्यमंत्री होतो पण माझ्या लक्षात येईल. जळगाव महानगरपालिकेमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. जळगावात शिवसेनेला मोठा धक्का बसला असून 10 नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये परतले. जळगावातल्या 10 नगरसेवकांची घरवापसी झाली आहे. निवडणुकीच्या दरम्यान सेनेत त्यांनी प्रवेश केलेला होता. जळगाव मनपावर भाजपनं बहुमताचा दावा केला. बहुमत पूर्ण झालेलं आहे. बहुमत 38 लागतं. आमच्याकडे 43 झालेले आहे. स्पष्ट बहुमत आहे. पण आम्ही विकासात कुठे अडथळे आणणार नाहीत. आम्ही आजही म्हणतो, उद्याही म्हणू, जर विकासाचा त्यांनी काही मुद्दा आणला तर त्याला कुठे आम्ही सपोर्ट करू. उलट आज लागेल ते मदत करू. आम्ही भाऊंनाही विनंती करू, भाऊही करतील. भाऊची भूमिका विकासासंदर्भात आहे. भाऊनी निवडणुकीमध्येच आपण सर्व साक्षीदार आहात की भाऊने म्हटलं की आम्हाला आरोप प्रत्यारोप करण्यात काही इंटरेस्ट नाही, आम्हाला विकास करण्यात आहे. आम्हाला कुठे ना कुठे त्यांनी कामाचा विडा उचलू बुवा विकास कामाचा त्याचे आश्वासनं दिलेले होते. ह्या कारणास्तव आम्ही काहीतरी जबाबदारी घेतील ह्या कारणामुळे आम्ही तिकडे पलटलो होतो. पण आता घरवापसी करून काही आम्हाला असं म्हणजे वाटत नाही की पस्तावा होईल बुवा. कुठं ना कुठं विकास कामांना सुरुवात होईल अशी अपेक्षा कर. हेच आम्हाला विश्वासात घेतलेलं जात नव्हतं. आज आम्हाला उपमहापौर साहेबांनी जी लालूच दाखवली की आपले कामं होतील, आमचं राज्य आलं तर कामं निश्चितच होतील. पण हे कामं घेतले गेले पण आमचे झाले नाही. नुसते आम्हाला खोटे आश्वासन देण्यात आले. या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आत्ता आपल्यासोबत प्रशांत बाग आपले प्रतिनिधी जोडले गेले. प्रशांत, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून देण्यात आली होती. 10 नगरसेवकांनी शिवबंधन बांधलं, पण असं काय झालं
की या शिवबंधनाचा रंग अवघ्या काही दिवसात आपल्याला उडालेला दिसला. नक्कीच विलास, ज्या वेळेस खरं तर सत्तेमध्ये राज्यात शिवसेना असताना गुलाबराव पाटील जळगावचे पालकमंत्री असताना त्यांनी जी मोठी ही घडामोड केली होती जळगाव महापालिकेत उलथापालथ करण्याची, पण ही फक्त महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीपर्यंतच मर्यादित राहिली असंच आपल्याला आता म्हणता येईल. कारण ज्या पद्धतीनं विकासाचे वेगवेगळ्या प्रकारची जोगवे या 27 नगरसेवकांना देण्यात आले होते, आणखीन त्यांना भाजपतनं शिवसेनेत प्रवेश देण्यात आला होता, पण प्रत्यक्षात मात्र त्यानंतर असं घडायला चित्र तयार नाहीये. महापौर आणि उपमहापौर असो किंवा त्यांनी त्यांच्या माध्यमातून जो निधी किंवा विकास कामं जी आहे ती शिवसेनेचेच जे नगरसेवक आहे त्यांच्याचकडे केल्याचं चित्र दिसून येतंय. आणखीन या भाजपातून शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांच्या वेगवेगळ्या प्रकारचे कामं, समस्या, वॉर्ड, प्रभाग या ठिकाणी सगळेच वाऱ्यावर सोडलंय अशा प्रकारचं एकंदरीत चित्र दिसून येतंय. आपल्याला माहिती आहे विलास की जळगाव महापालिकेत सगळ्यात पहिल्यांदा इतिहासात एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं, ते म्हणजे भारतीय जनता पक्ष. नाही तर आतापर्यंत मिलीजुली पक्षाची सरकार अशाच प्रकारचं होतं. सुरेशदादा जैन शिवसेनेचे नेते असताना सुद्धा त्यांना खानदेश विकास आघाडीच्या माध्यमातून बोट दरवेळेस बांधावी लागायची, पण यंदा मात्र भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आणि गिरीश महाजन यांना धक्का देण्यासाठी म्हणून ही आक्रमक रणनीती शिवसेनेनं आखली होती. पण अखेर संकट मोचक म्हणून ज्यांचं नाव आहे ते गिरीश महाजन यांची खेळी पुन्हा एकदा यशस्वी ठरली आहे. 10 नगरसेवक स्वगृही परत आले, 3 अजून संध्याकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे 27 गेलेल्या नगरसेवकातील 13 हे पुन्हा स्वगृही येणार हे जवळपास स्पष्ट मानलं जात आहे. पण सत्तेचं गणित कसं होईल याच्यातून? सत्तेचं गणित पुन्हा मांडता येईल? नक्कीच जर का आपण तुल्यबळाचा विचार केला तर भारतीय जनता पक्षाकडे हे आल्यानंतर पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत येत आहे. 43 नगरसेवक त्यांच्याकडे आता आहे. सगळेच सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र केले तरी 43 नगरसेवकांचा दबाव गट आक्रमकपणे हा महापौर आणि उपमहापौर यांनी कोणतेही निर्णय एकांगी जर का घेतले तर त्याला स्पष्टपणे विरोध केले, आणखी ते हाणून पाडेल ही मात्र आता सभागृहातली परिस्थिती स्पष्ट झाली आहे. भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा सभागृहामध्ये ताकदवान पक्ष म्हणून तयार झालेला आहे. पण विकासाच्या कामामध्ये आम्ही खोळंबा गटाने ही भूमिका त्यांनी घेतली आहे, ती जाहीर सुद्धा केलेली आहे. पण ज्या प्रकारे या नगरसेवकांवर जे अन्याय होतोय तो अन्याय मात्र आता कोणतेही महापौर असो, उपमहापौर असो किंवा शिवसेनेचे सत्ताधारी असो त्यांना तो करता येणार नाही. एवढा मात्र नक्कीच सभागृहामध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा ताकदवान पक्ष म्हणून, सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आलेला आहे. विलास, धन्यवाद प्रशांत विंद्रेला सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. याच सोबत या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर महाराष्ट्राची खबरबात. कोरोनामुळे दीर्घकाळापासून बंद असलेली महाविद्यालय अखेर 20 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. मात्र यासाठी विद्यार्थी तसंच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काही नियम पाळणं बंधनकारक असणार आहे. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याविषयीची माहिती दिली आहे. 20 ऑक्टोबरपासून राज्यातले कॉलेज सुरू होणार आहेत. मात्र कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणं विद्यार्थ्यांना आवश्यक असणार आहे. महाविद्यालय सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी नियमावली असणार आहे. आपल्यासोबत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत साहेब आहेत. सामंत साहेब, राज्यातल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी काय निर्णय घेतलेला आहे? कॉलेज सुरू करत आहे, परंतु सुरू करत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील काय निर्णय घेतलेला आहे? गेली 2.5 वर्ष एका महामारीच्या संकटातनं आपण जातो आणि त्याच्यामुळे कॉलेजेस आपल्याला 2.5 वर्ष बंद ठेवायला लागली होती. 2.5 वर्षानंतर वॅक्सिनेशन आल्यानंतर, सगळ्यांनी वॅक्सिनेशन घेतल्यानंतर आता ही कॉलेजेस सुरू करावी अशी पालकांची, विद्यार्थ्यांची आणि सगळ्या संस्थाचालकांची देखील मागणी होती. त्याचा विचार आज उद्धव ठाकरे साहेबांच्या, अजितदादांच्या, आदित्य साहेबांच्या आणि अशोक चव्हाण साहेबांच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आणि त्याच्यानंतर 20 ऑक्टोबरपासून आम्ही आता कॉलेजेस सुरू करण्याचा प्रयत्न करतोय. किंबहुना कॉलेजेस सुरू करण्याचे आम्ही आदेश निर्गमित केलेले आहेत. परंतु ही कॉलेजेस सुरू करत असताना विद्यार्थ्यांना कोविडची बाधा होणार नाही यासाठी 2 डोस हे आम्ही कंपल्सरी केलेले आहेत. ज्यांचे हे डोस झालेले नाहीत त्यांच्यासाठी एक व्यापक लसीकरणाची विद्यार्थ्यांसाठी मोहीम राबवावी अशा पद्धतीचे आम्ही निर्देश दिलेले आहेत. वसतिगृह देखील टप्प्याटप्प्यानं सुरू करावे असे निर्देश दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की मला असं वाटतं की एका बेंचवर एकच विद्यार्थी बसवला तर ते कदाचित अजून चांगल्या पद्धतीनं सोयीस्कर होईल. ते अधिकार आम्ही विद्यापीठाला दिलेत. पण कुठच्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्याला लागण होणार नाही याची दक्षता विद्यापीठाने घ्यायची आहे, महाविद्यालयाने घ्यायची आहे, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीने घ्यायची आहे, ऑटोनॉमी असलेल्या महाविद्यालयाने घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं 20 तारखेपासून कॉलेजेस सुरू करायचे. वर्ग सॅनिटायझेशन करतील किंवा महाविद्यालयाचा जो परिसर जिथे विद्यार्थ्यांचा वावर असेल अशा ठिकाणी त्यांच्या आरोग्याची काय काळजी?
कोविडचे सगळे नियम प्रत्येक कॉलेजेसमध्ये पाळले गेले पाहिजेत. ह्या स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन आम्ही दिलेले आहेत आणि त्याचं तंतोतंत पालन होतं आहे की नाही याच्यावर नजर आमचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे डायरेक्टर आणि तंत्रशिक्षण विभागाचे डायरेक्टर हे दोघेही ठेवणार आहेत. विद्यार्थी पटसंख्या तुम्ही निम्मी सांगितली, म्हणजे 50% उपस्थिती असेल, तीच नियम जे आहे ते शिक्षक आणि कॉलेजचे जे स्टाफ असेल कर्मचारी त्यांना नाही, हा नियम कॉलेजच्या स्टाफला, शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लावलेला नाही. हा विद्यार्थ्यांसाठीचा नियम आहे. कारण 2 डोस हे शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 100% घेतलेला आहे, तसं आम्ही गृहीत धरलेलं आहे. कारण आजची जर आपण संख्या लसीची बघितली तर जवळजवळ 9 कोटी महाराष्ट्रातल्या जनतेनं लस घेतली आणि त्याच्यामध्ये हे आमचे सगळे लोक येऊ शकतात आणि म्हणून त्यांनाही मुभा नाही आहे. पण विद्यार्थ्यांनी 2 डोस घेतलेले असले पाहिजेत. चांगल्या पद्धतीनं वर्ग सॅनिटाईज करून जे काय नियम आहेत ते पाळून कॉलेजेस सुरू केली पाहिजे. न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीश जाधवसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. साताऱ्यातील हिरकणी बाईक रायडरच्या महिला ग्रुपमधील एका महिलेचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या महिला माहूर इथल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी जात असताना नांदेडमध्ये महामार्गावर हा अपघात झाला. या ठिकाणी सध्या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे. या मार्गावरून जात असताना खड्ड्यांमुळे शुभांगी पवार घसरून पडल्या. तितक्याच मागच्या बाजूने येणाऱ्या एका टँकरनं त्यांना चिरडलं. या अपघातात शुभांगी पवार यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर उर्वरित 8 महिला सुखरूप आहे. दरम्यान या ग्रुपमधील इतर महिला या परतलेल्या आहेत. सातारचा हिरकणी ग्रुप बाईक रायडिंग करत 3.5 शक्तिपीठांचं दर्शन घेण्यासाठी निघालेल्या मोहिमेतल्या शुभांगी पवार यांचं नांदेड जिल्ह्यात अपघाती निधन झालं. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं हिरकणी ग्रुपच्या 9 महिला 10 ऑक्टोबरला 3.5 शक्तिपीठांचं दर्शन करण्यासाठी निघाल्या. कोल्हापूर इथल्या महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शन घेऊन 9 महिलांनी बाईकवरून प्रवास सुरू केला. बुलेटवरून या महिलांनी तुळजापूरला जाऊन दर्शन घेतलं. यानंतर पुढच्या दर्शनासाठी त्या माहूर गडावरच्या रेणुका माता देवीच्या दर्शनासाठी निघाल्या. यावेळी भोकर फाटा दाभडी तर एका टँकरच्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झालाय. शुभांगी यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली. एक 2-3 दिवसापूर्वी तिच्याशी बोलणं झालं आणि व्यवस्थित ती माझ्याशी बोलली. मला म्हटली पुढच्या वर्षी तू आणि मी करायचंच आहे असं मला प्रत्येक वेळेला ती म्हणायची आणि प्रत्येक कामात ती मला सपोर्ट करायची. आणि शक्यतो माझी आणि तिची फक्त 10च महिन्याचा ओळख आहे, मैत्री आहे, पण एवढी बॉन्डिंग स्ट्रॉंग होतं आमची. ती मला सारखी बाहेर, म्हणजे मी जास्त फिरत नव्हते, पण तिच्यामुळं तिनं मला खूप इन्स्पायर केली. सगळ्यांनाच हवीशी अशी मैत्रीण होती आमची सगळ्यांची आणि सतत एकदम सकारात्मक विचार असायचे. कायम तिला काही ना काही करण्याची इच्छा असायची. अगदी आत्ता ती या राईडला गेली तेव्हासुद्धा तिला निरोप देताना मी तिच्यासोबत होते आणि विश्वास खरं तर नाही बसत आहे की तिचं खूप स्वप्न होतं, खूप तिला फिरायचं होतं, खूप तिला सगळ्या फिरण्याची आवड होती, मनमुराद जगण्याची आवड होती. ती आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये सक्रिय होती. सगळीकडं ती सगळ्यांना हवी होती. कधीही चुकूनही कोणाच्याच मनात आलं नाही की असं काय होईल. सेफ्टीचे सगळे नियम आम्ही फॉलो केले होते. कुठलीच अशी गोष्ट सोडली नव्हती की जी ह्या सेफ्टी रूल्समध्ये बसत नाही. गार्ड्स, इच अँड एव्हरीथिंग. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत सध्या बारंगा ते नांदेड रस्त्याचं काम सुरू आहे. काम सुरू असल्यानं अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले. एका बाजूला रस्ता खोदण्यात आलाय तर दुसऱ्या ठिकाणी खड्डे पडल्यानं प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. अचानक सगळीकडून काम सुरू केलं. डायव्हर्शन नाही आहे तिथे. मोबाईल अशी मदत करणारी हॉस्पिटलची व्हॅन नाही आहे. वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी नाही आहेत. डायव्हर्शनचे बोर्ड लावलेले नाही आहेत. साईन बोर्ड लावलेले नाही आहेत. वेग मर्यादा चेक करणाऱ्या कुठल्याही यंत्रणा तिथे नाही. मग एक भगिनी रस्ते चांगले व्हावे, रस्ते सुरक्षा व्हावी देशातली असं अभियान घेऊन तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याला निघाली असताना तिचाच दुर्दैवी मृत्यू व्हावा हे बिलकुल सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासारखी गोष्ट घडलेली आहे. सर्व प्रशासनाने आम्ही जाऊन त्या ठिकाणी धीर देण्याचा प्रयत्न केला, पण एवढ्या भयभीत त्या महिला होत्या, त्यांची हिंमत आम्ही वाढवण्याचा प्रयत्न केला.
पण सार्वजनिक बांधकाम विभाग खाते नांदेडचं असेल, पोलीस खातं असेल, वाहतूक खातं असेल, यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। साहब इधर वारंग की तरफ से आया, खड्डों की बहुत तकलीफ है और ये खड्डों की वजह से एक्सीडेंट हो रहे हैं, लोग बहुत परेशान हैं, भूल भी बहुत जा रही है, आंखों में तकलीफ हो रही है बहुत। ये कोई मामला बहुत बेकार है। कितना टाइम लगा तुम्हारे पास? मेरे को आने में 1.5 घंटा लगा। कितना टाइम में आते? पहले 15-20 मिनट में आते थे। रस्त्याच्या दुरवस्थेच्या मुद्द्यावरून रायगडात शेकाप आक्रमक झाली आहे। रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले, रस्त्याची दुरावस्था झाली, त्यामुळे अपघात सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहेत। त्यामुळे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी अलिबाग रोहा मार्गावर आज शेकापच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। नाशिक औरंगाबाद मार्गावर मनमाड ते नांदगाव हा मार्ग सध्या अत्यंत खड्डेमय झालाय। त्या 24 किलोमीटर अंतर असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत आणि याच खड्ड्यांमुळे अनेक अपघात सुद्धा होत आहेत। अनेकदा वाहन चालकांना त्रास होतो। या मार्गाची दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारांची असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय। पूर्वी देशमुख म्हणून कॉन्ट्रॅक्टरांनी हा रस्ता बनवला होता आणि त्यांच्याकडे याची 3 वर्षाचं मेंटेनन्स होतं। त्यांनी 2 वर्षाचं मेंटेनन्स केलं, 3ऱ्या वर्षाचं मेंटेनन्स केलं नाही। मी नॅशनल हायवेकडे अधिकाऱ्यांकडे त्याची तक्रार केलेली आहे। एक 2-3 दिवसामध्ये जर त्या तक्रारीचं निवारण झालं नाही तर लोकशाहीप्रमाणे त्यांना त्याची विचारणा केली जाईल आणि ताबडतोब त्या रस्त्याचे खड्डे भरले जाईल। ही चुकीचं आहे की ज्याप्रमाणे सरकार आपल्याला टेंडर देतं आणि त्याची तुम्ही फॉलोअप घेत नाही, त्यावर त्या देशमुखांवर सुद्धा कारवाई करावी। यानंतर एक अत्यंत धक्कादायक बातमी नागपुरातून आहे। पैशांचा पाऊस पाडण्यासाठी चक्क बिबट्याच्या बछड्याची शिकार केल्याचं धक्कादायक वास्तव नागपुरातून समोर आलंय। आकाशातून पैशाचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धेतून 2 युवकांनी 10 दिवसांच्या एका बछड्याच्या शिकार केली आणि त्यासाठी त्याला पकडून घरी नेलं। नंतर घराजवळच क्रूरपणे त्याची हत्या केली। हा धक्कादायक प्रकार वन विभागाच्या तपासात समोर आलाय। आरोपीनं दिलेल्या माहितीनुसार त्यांनी अंधश्रद्धेतून हे कृत्य केल्याचं सांगितलंय। मात्र केलेल्या अघोरी पूजेनंतरही पैशाचा पाऊस तर पडला नाहीच, उलट दोघांची कारागृहात रवानगी झाली, त्यांना जेलची हवा खावी लागली। लोमेश आणि कालिदास अशी या आरोपींची नावं आहेत। लोमेशचे वडील अघोरी पूजेवर विश्वास ठेवणारे आहेत। अंधश्रद्धेतून ते अनेक प्रकारची पूजा बांधतात। या अंधश्रद्धेतून मुलगा लोमेश आणि मित्र कालिदास यांनी वाघाच्या बछड्याला मारलं। याचं शव पुढे ठेवून एकांतात अघोरी पूजा केली। पूजेत अपयश आल्यानं त्यांनी बछड्याच्या शवाची विक्री करण्याची योजना आखली। सापळा रचून या प्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात आली। यानंतर आर्यन खानच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी समोर येते। आर्यन खान जामीन अर्जावर आता उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे। आज युक्तिवाद पूर्ण होऊ शकले नाहीत असं सांगण्यात येतंय। खरं तर त्याच्या जामीन अर्जावरती कोर्टामध्ये युक्तिवाद केले गेले आज, पण आर्यनचा आजचा मुक्काम सुद्धा आता जेलमध्ये असणार आहे। त्यामुळे आर्यनच्या जामिनावर आता उद्या युक्तिवाद पूर्ण झाल्याच्या नंतरच निर्णय दिला जाऊ शकतो। क्रूजवरच्या ड्रग्ज पार्टी सहभागी झाल्या आणि ड्रग्ज घेतल्याच्या आरोपाखाली आर्यनसह जवळपास 17 ते 18 लोकांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे। NCBनं केलेली ही कारवाई जी राजकीयदृष्ट्या सुद्धा मोठ्या वादाच्या केंद्रस्थानी आहे। पण आर्यन खान आधी NCBच्या कोठडीत होता, त्यानंतर कोर्टानं त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवलं, पण सत्र न्यायालयामध्ये आता त्याच्या जामिनावरती सगळी सुनावणी सुरू असताना आज युक्तिवाद दोन्ही बाजूने करण्यात आले, पण हे युक्तिवाद पूर्ण झालेले नाही आहेत। त्यामुळे आजची रात्र ही पुन्हा आर्यन खानला जेलमध्येच काढावी लागणार आहे। त्यामुळे त्याला उद्या युक्तिवाद पूर्ण झाल्यावर तरी त्याची जामिनावर सुटका होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आर्यननं ड्रग्ज घेतल्याप्रकरणी त्याच्यावरती आरोप करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यासोबत जे लोक होते त्यांनी ते ड्रग्ज बाळगलेलं होतं। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। अजित, आज कोर्टात खूप मोठा युक्तिवाद झाल्याचं कळतंय। काय हा युक्तिवाद होता दोन्ही बाजूंचा आणि आज कोर्टात काय घडलं? विलास, मोठे वकील, मोठे युक्तिवाद
ज्या पद्धतीनं खालच्या कोर्टामध्ये म्हणजे महानगर दंडाधिकारी जे न्यायालय होतं त्या न्यायालयामध्ये माननीय न्यायालयाचे वकील आहेत यांनी आर्यन खानच्या बाजूने युक्तिवाद केला, पण त्याला जामीन मिळू शकला नाही. तर आता सलमान खान याला हिट अँड रन प्रकरणामध्ये निर्दोष मुक्तता करणारे अमित देसाई हे खूप मोठे वकील आहेत. हे आता आर्यन खान करता युक्तिवाद करत होते आज न्यायालयामध्ये. त्यांनी जो युक्तिवाद सुरू केला 3 वाजता तो साधारणपणे जवळपास 2.25 ते 2.5 तास युक्तिवाद चालला. काय पंचनामा झालाय, कसा पंचनामा झालाय, एनसीबीचा दावा काय आहे, विशेष करून आर्यन तिथं निमंत्रित होता. प्रत्येक गावात याने त्याला निमंत्रित केलं होतं. तो निमंत्रित म्हणून तिथे गेला होता. त्याच्याकडे रोख रक्कम सापडली नाही, त्याच्याकडे अंमली पदार्थ सापडले नाही, म्हणजेच तो अंमली पदार्थांचे सेवन करू शकत नव्हता. तो त्याकडे पैसे सापडले नाही याचा अर्थ तो अंमली पदार्थ खरेदी करू शकत नव्हता किंवा विक्री देखील करणार नव्हता. मग असं असून सुद्धा आर्यन खान याला एनसीबीने कोणत्या आधारे अटक केलेली आहे हे एनसीबीने स्पष्ट केलेलं नाहीये. असा युक्तिवाद जो आहे तो अमित देसाई यांनी न्यायालयामध्ये केला. पुढे जाऊन आपण म्हटलं तर एनसीबीच्या एकेका तपासावरती त्यांनी बोटं ठेवली आहेत. त्याच्याकरता त्यांनी वेगवेगळ्या जे आतापर्यंतचे निकाल दिलेले आहेत, मग ते भारतामधल्या अनेक न्यायालयांनी निकाल दिलेले आहेत, याचा हवाला ते देत होते. या सगळ्या दरम्यान त्यांनी असं एक म्हटलं की आर्यन आणि अरबाज हे दोघं सोबत आले. अरबाजने सांगितलं की त्याच्याकडे 6 ग्रॅम चरस आहे, ती चरस आहे ते त्यांनी सेवनाकरता आणलं होतं असा एनसीबीला जबाब दिलेला आहे. पण मग त्याच्याकडे रोख रक्कम सापडली होती, त्याच्यातून तो खरेदी करणार होता असा एनसीबीचा दावा आहे. ठीक आहे, आज युक्तिवाद झाला, दावे प्रतिदावे झाले, पण तो युक्तिवाद काही पूर्ण झालेला नाहीये. मोठी केस आहे, हाय प्रोफाईल केस आहे, मोठे वकील आहेत, त्यामुळे आपापल्या आशिलाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. उद्या बघूया युक्तिवाद पूर्ण झाल्याच्या नंतर आर्यन जेलमध्ये राहतो की बेलवर बाहेर येतो. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यासोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर महाराष्ट्राची खबरबात. एका दिवसात यशाच्या शिखराला गवसणी घालता येत नाही, पण प्रामाणिकता आणि चिकाटी असेल तर एक दिवस यश नक्की मिळवता येतं. देशात दूधक्रांती घालणाऱ्या अमूलचा प्रवास गुजरातच्या फक्त 2 गावातून सुरू झाला. आज हा अमूल ब्रँड 75 वर्षांचा झालाय आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबतच त्याच्याही अमृत महोत्सवाचा आनंदोत्सव आज साजरा करतोय. अमूलच्या यशाचा सुवर्ण इतिहास नेमका कसा लिहिला गेला, जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून. मिल्क मैनेजमेंट को लेकर किसानों की बैठक की ये तस्वीर गुजरात के खेड़ा जिले के समरखा गांव में 4 जनवरी 1946 को ली गई. किसान दूध आंदोलन से जुड़ने के लिए पूरी तरह तैयार थे. सरदार वल्लभ भाई पटेल ने मोरारजी भाई देसाई को सहकारी समितियों की तैयारी और जरूरत पड़ने पर आंदोलन की अगुवाई के लिए गुजरात भेजा. इस बैठक में ही अमूल आंदोलन की नींव पड़ी और भारत में श्वेत क्रांति के सपने ने आकार लिया. आणि यानंतर जाणून घेऊयात आमच्या खास मोहिमेबद्दल. सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लसी तुमच्या DNA मध्ये बदल करतात का? लसीकरण तुम्हाला कोविड-19ची लागण करू शकते का? असे कितीतरी प्रश्न तुमच्या मनात येत असतील. बरं, आता एक अशी जागा आहे जिथं तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जाऊ शकतात. आणि हो, तुमच्या एका फोनवर. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्धच्या देशव्यापी लस जागृती मोहिमेचा भाग. संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ. संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला काय करायचंय? फक्त 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचा आहे आणि तुम्हाला तुमची उत्तरं त्वरित मिळतील. माहिती जी क्रॉस चेक केलेली असेल. तर वाट कसली बघताय? कोविड-19वर असलेले तुमचे सगळे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळवा. पुढच्या क्रमांकावर. क्रमांक लिहून घ्या, 7977773753. आणि या सगळ्या घडामोडींसोबत महाराष्ट्राची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.